नमस्कार मंडळी, मी सुदर्शन तांबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ऑफिसमध्येच मी पास्ता बनवण्याचा ट्राय करणार आहे. माझ्यासोबत माझ्या ऑफिसचे कलिग सुद्धा आहेत. हा तर आम्ही दोघं जण आता इथे पास्ता बनवणार आहे. तुम्ही असेच कनेक्ट करा, मी तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे भांड्याने म्हणून आम्ही कॅटलमध्ये आता हे टाकलेलं आहे, तेल टाकले, पाणी टाकले. आता त्याला आम्ही उकळवणार कॅटलमध्येच. हे सर्व मसाले आम्ही घेतलेले आहेत आणि या भांड्यामध्ये आम्ही पास्ता बनवणार. आपला कॅटलमधला पास्ता रेडी झालेला आहे. आता तो नरम झालेला आहे. आता आपण मेन पास्ता बनवायला सुरुवात करूया. आम्ही सर्व सॉसेस वगैरे घेतलेले आहेत. आता मी सर्व सॉसेस मिक्स करायला घेतो. सर्वात आधी घेणार रेड चिली सॉस, हा पूर्णच घेणार कारण संपतच आलाय. नंतर आहे ग्रीन चिली सॉस, ओके. हा जास्त नाही घेणार, थोडाच घेणार. कम क्वांटिटी काय क्वांटिटी हे पण जास्त नाही, हे पण जास्त नाही घ्यायचं, थोडंच घ्यायचं. तिखट बस. आणि हा आहे डार्क सोया सॉस, तो एकदम थोडासाच घ्यायचा बस. बुडबुड यायला लागले ना. आणि आता घेऊया पहिले मॅजिक मसाला. आपण पूर्ण टाकू. नंतर टाकणार आपण पास्ता मसाला. वाटत ना आता आपण याला काही कैची काय असं रेडी ठेवायचं नाही. आपण पूर्ण टाकणार आहोत. चालेल. आपले सगळे मसाले वगैरे करून आपले सगळे मसाले हे करून झालेले आहेत. आता आपण टाकणार चीज प्लेन. पण केल्या का हे पण सगळं टाकायचं बस. थोडं अजून टाकूया बस. थोडं बस झालं. आता आपण सगळं करू मिक्स. हे बघून थोडं जरा भयानक वाटेल की जरा तिखट वगैरे वाटतंय. तो जास्त तिखट नसेल. आपला पास्ता पण उकळून रेडी झालेला आहे. त्याला आपण थंड करायला ठेवला होता थोडा वेळ, 5 ते 10 मिनिटांनी. आता आपण तो याच्यामध्ये मिक्स करायचा आणि पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचा. पास्ता खूप झालेला आमचा, माझा अंदाज चुकलेला आहे. पहिले थोडाच घेऊ. आता अजून थोडासा ऍड करूया त्याच्यात.
आता सगळ्यांना एकदम बरोबर प्रमाणात मसाला लागलेला आहे. सगळं तरी घालून सगळा मसाला एकदम मिक्सअप करून नीट चांगला पूर्ण भांडं भरलं. आपलं छोटं भांडं पडत होतं, या छोट्या भांड्यातून आता आपण मोठ्या भांड्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे. त्याच्यावरती आपण मोझरेला चीज टाकलेलं आहे. ते आपलं क्यूबमध्ये आलं होतं, तर आपण त्याला कट करून स्मॅश करून आता त्याचे छोटे छोटे पीस करून टाकलेले त्याच्यात. आता आपण पास्ता आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेला आहे आणि 10 मिनिटाचा टायमर लावू. ओके, स्टार्ट. येत्र आपला टायमर संपलेला आहे. आता आपण बघूया तो रेडी झाला आहे का. एक नंबर, मस्त दिसतोय. आता लगेच प्लेट्समध्ये काढूया आणि खायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मस्त रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असा. आता टेस्ट करू आणि तुम्हाला मग नंतर रिव्ह्यू देतो किती चांगला वगैरे आहे का. क्लासिक नंबर झालं. थोडं स्पायसी आहे मग चालतंच. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.